नमस्कार, मी आकाश जाधव. बॉम्बे हायकोर्टमध्ये 215 क्लरिकलच्या जागा निघालेल्या आहेत. त्याच्याबद्दलचा हा छोटासा व्हिडिओ आहे. व्हिडिओची स्पीड तुम्ही तुमच्या हिशोबानं 1.25 किंवा 1.5च्या स्पीडने ॲडजस्ट करू शकतात. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे, बघायचा आहे, जेणेकरून तुम्ही जरी इलिजिबल असाल तर तुमच्यासाठी, आणि तुम्ही इलिजिबल नसाल तर जे इलिजिबल आहेत त्यांच्यापर्यंत ही माहिती व्यवस्थित आणि स्पष्ट जाणं जे ते आवश्यक आहे. तर आपण व्हिडिओचा पार्ट स्टार्ट करत असताना आपलं यूट्यूब चॅनल संकल्प एज्युकेशन किंवा इन्स्टिट्यूट संकल्प एज्युकेशनच्या माध्यमातून आपण बँक एक्झामिनेशन आणि SSC ह्या एक्झामसाठी बेसिकली विद्यार्थ्यांना बँक असेल, SSC असेल, रेल्वे असेल, स्टाफ सिलेक्शन असेल, ह्यासाठी आपण विद्यार्थ्यांना ट्रेन करतो. बँक एक्झामसाठी आपली बँकिंग निंजा 5.0 ही जी बॅच आहे ही 12 जानेवारीला, आणि SSC एक्झामसाठी याची SSC CGLची एक्झाम 23 तारखेला अपेक्षित आहे, 23 तारखेला ॲड येणं अपेक्षित आहे ह्या, आणि एप्रिलमध्ये एक्झाम होईल. ती आपली बॅच 3 जानेवारीला स्टार्ट होते. त्याबद्दलचे सगळे जे डिटेल्स आहेत ते खाली जी तिकीट लाईन आहे त्या तिकीट लाईनमध्ये हे डिटेल्स दिलेले आहेत. सोबत फायनान्शियल अवेअरनेस किंवा ज्या स्पेसिफिकली ज्या लोकांना इंडियन रेल्वेची CBT 2 आहे, त्यानंतर IARI नावाची ॲडव्हर्टिजमेंट आलेली आहे, ह्या अशा रिक्रुटमेंटसाठी किंवा फूड सेफ्टीची आहे, अशांना आपली एक बॅच RRB NTPC CBT 2 नावानं जी ही सुद्धा विद्यार्थ्यांना अवेलेबल आहे. तर पहिल्यांदा आपण स्टार्ट करत असताना, आपला आजचा पार्ट स्टार्ट करत असताना बघा, ज्यातला महत्त्वाचा जो कॉन्टेंट आहे तो मी तुमच्यासमोर मांडतो. खूप सिंपल आणि छोटी ॲडव्हर्टिजमेंट आहे, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती माझ्यासाठी नवीन आहे. मी यातली सगळी माहिती जेवढी शक्य होईल गोळा केली तुमच्यापर्यंत एका व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवण्यासाठी. बॉम्बे हायकोर्टची ही जी ह्या ज्या जागा आहेत, बॉम्बे हायकोर्टची बेसिकली जे बेंच आहेत ते औरंगाबाद बेंच, नागपूर बेंच आणि गोवा बेंच ह्या ठिकाणी आहे. त्यापैकी ही जागा ह्या ज्या आहेत ही ॲड फक्त मुंबई बेंचसाठी आहे. तर फक्त मुंबईमध्ये ह्या लोकांची पोस्टिंग होईल. टोटल 215 जागा आहेत, त्यापैकी 9 ज्या जागा आहेत ह्या डिसेबल कॅन्डिडेटसाठी आहेत. 215 जागांसाठी हे ॲप्लिकेशन्स आहेत. ॲप्लिकेशनची लास्ट डेट जी आहे ती 6 जानेवारी अशी आहे, आणि पे बँड 6मध्ये 19,900 ते 63,200 ह्या बेसिकच्या रेंजमध्ये 7 CPCनुसार त्यांची पगार जी आहे ती पडणार आहे. तसा ओव्हरऑल ह्या पोस्टसाठी पगार जो आहे तो मुंबईसारख्या ठिकाणी हा 35 ते 38,000 असू शकतो, असं आमच्या जुन्या विद्यार्थ्यांनी जो सिलेक्ट झालेला आहे त्यांनी सांगितलेलं आहे. एलिजिबिलिटी जी आहे बघा, एलिजिबिलिटीबद्दल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ग्रॅज्युएट पास पाहिजे विद्यार्थी जो येतो. त्याच्यानंतर जर लॉ असेल तर अजूनच चांगलं, पण एनी हाऊ ग्रॅज्युएट पाहिजे ह्या हिशोबाने दिलेलं आहे. त्यानंतर मस्ट हॅव पास्ड गव्हर्नमेंट कमर्शियल सर्टिफिकेट एक्झाम or exam conducted by government board or government certificate in computer typing basic course. तर ह्या हिशोबानं टायपिंग स्पीड इंग्लिशची, मराठी नाही, फक्त इंग्लिशची टायपिंग स्पीड 40 असलेला विद्यार्थी त्यासाठी इलिजिबल आहे. त्यानंतर कम्प्युटर सर्टिफिकेट लागेल, पण जर तुमचं ग्रॅज्युएशनला कम्प्युटर असेल तर कम्प्युटर सर्टिफिकेट वेगळं लागणार नाही. एक तर ग्रॅज्युएशनला कम्प्युटर किंवा MSc दोघांपैकी कोणतंही एक, हेच बेसिक क्रायटेरिया आहे. आणि एज लिमिट 18 ते 38 आहे, आणि OBC SC ST विद्यार्थ्यांना 43 एज लिमिट जी आहेत हे असणार आहे. त्यानंतर पुढे कॅन्डिडेटला मराठीचं नॉलेज असणं जे ते आवश्यक आहे, हा सुद्धा पार्ट त्यामध्ये. त्यानंतर बघा, ॲप्लिकेशनची लास्ट डेट 6 जानेवारी 2022 अशी दिलेली आहे. तुमचा मनातला डाऊट आहे की टायपिंग सर्टिफिकेटबद्दल नेमकं काय आहे ते थोडंसं क्लॅरिफाय करा. पहिल्यांदा असलेली ॲडव्हर्टिजमेंट मी व्यवस्थित वाचून दाखवतो, दुसऱ्या टप्प्यामध्ये आपण त्याच्याबद्दल एकदम डिटेलमध्ये बघूयात टायपिंगबद्दल. तर आता पुढे ही जी ॲड आहे, सगळ्यात महत्त्वाचं ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. ऑनलाईन फॉर्म भरताना तुमचा फोटो आणि सिग्नेचर तुमच्याकडे सॉफ्ट कॉपीच्या फॉर्मॅटमध्ये अवेलेबल असणं आवश्यक आहे. त्यानंतर त्याच्याबद्दलची सगळी प्रोसेस जी आहे ती bombayhighcourt.nic.in ह्या वेबसाईटवर सोबत दिलेली आहे. एकापेक्षा जास्त जर तुम्ही ॲप्लिकेशन केले तर जे शेवटचं ॲप्लिकेशन आहे तेवढंच कन्सिडर होईल. त्यामुळं समजा पहिला फॉर्म तुमच्याकडून भरताना चुकला तर तुम्ही दुसरा भरू शकता सेम डिटेल टाकून, कारण की जर तुम्ही 5 फॉर्म भरले तर जो शेवटचा भरलेला आहे 5वा तो कन्सिडर होणार आहे. त्यानंतर जे गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये दुसऱ्या डिपार्टमेंटला कॅन्डिडेट आहेत, फक्त गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये, अशांना नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट लागेल. गव्हर्नमेंट असेल किंवा PSU असेल किंवा ऑटोनॉमस इन्स्टिट्यूशन असेल, त्यामध्ये जे लोक जॉबला आहेत त्यांच्यासाठी NOC सर्टिफिकेट लागणार आहे. त्यानंतर आता हे सोबत लागणार आहे का नंतर, यासाठी सोबतच मी याच्यासोबत ॲप्लिकेशनची लिंक वगैरे खाली आपल्या डिस्क्रिप्शन कॉलममध्ये अवेलेबल करून देईल. त्याच्यामध्ये तुम्हाला चेक करायचं आहे की लगेचच्या लगेच NOC अपलोड करायचं आहे की कसं. हे कुणाला आहे, फक्त सरकारी कर्मचाऱ्यांना आहे. ॲप्लिकेशनसाठी फीस जी आहे ती फक्त 25 रुपये. एकदा प्रोसेस समजून घ्या कशी आहे, की पहिल्यांदा 25 रुपये फॉर्म भरून ह्यांना तुम्ही अप्लाय करायचं. अप्लाय केल्याच्यानंतर मॅन्युअल छाटणी होईल फॉर्मची,
आणि त्यातून काही लोकांना जे यादी लागेल त्यांची सगळ्यात पहिल्यांदा ऑनलाईन परीक्षा होईल. MCQ वाली परीक्षा, त्याचा फॉर्मॅट दिलेला आहे. तर ज्यांनी ज्यांनी 25 रुपये देऊन फॉर्म भरलेले आहेत सगळ्यांची परीक्षा होणार नाही आहे. सगळ्यांनी अप्लाय करायचं 25 रुपये देऊन. त्यानंतर त्यांची छाटणी होईल, त्यातून यादी लागेल. त्या यादी लागलेल्या मुलांना 250 रुपये फीस भरायची आहे. त्यांची परीक्षा पुढे होणार आहे. त्यांची परीक्षा झाली की टायपिंग झालं की इंटरव्ह्यू आणि लगेचच्या लगेच फायनल सिलेक्शन ह्या हिशोबानं आहे. तर त्यामध्ये पहिला जो टप्पा आहे त्यातला लेखी परीक्षा, त्याला 90 गुण. त्यानंतर दुसरा टप्पा जो आहे टायपिंग टेस्टचा, त्याला 20 गुण आणि इंटरव्ह्यूच्या पार्टसाठी 40. असा 90, 20 आणि 40 या पद्धतीनं 150 मार्काची ओव्हरऑल सिलेक्शन प्रोसेस जे ते असणार आहे. पुढे त्यामध्ये महत्त्वाचा पार्ट ऑनलाईन पेमेंटची प्रोसिजर ही SBI कलेक्ट, SBIची जी सर्व्हिस आहे त्या माध्यमातून तुम्हाला सध्याला करायची आहे. 25 रुपयाची फीस आहे. त्यानंतर ज्या वेळेला तुम्ही इंटरव्ह्यूला जाल त्यावेळेला तुमच्याकडे कोणकोणते डॉक्युमेंट असेल हे पॉईंट नंबर 13 मध्ये एकदम व्यवस्थित दिलेलं आहे. इंटरव्ह्यूच्या ठिकाणी जाताना तुम्हाला हे एवढे सर्टिफिकेट ठेवायचे आहेत, पण त्यासाठी इंटरव्ह्यूची वाट न पाहता आपण आपले सर्टिफिकेट कधीही व्यवस्थित वेळेत जे ते तयार पाहिजे. हे जे 90 मार्काची एक्झाम आहे ज्यामध्ये मराठी आहे बघा, इंग्लिश आहे, जनरल नॉलेज आहे, तिथून पुढे जनरल इंटेलिजन्स आहे, अरिथमॅटिक आहे आणि कम्प्युटर आहे. या पद्धतीनं मराठी 10 प्रश्न 10 मार्क, इंग्लिश 20 प्रश्न 20 मार्क, जनरल नॉलेज 10 प्रश्न 10 मार्क, रिझनिंग जनरल इंटेलिजन्स जो आहे तो 20 प्रश्न 20 मार्क, अरिथमॅटिकवाला पार्ट 20 प्रश्न 20 मार्क, कम्प्युटर 10 प्रश्न 10 मार्क. 90 पैकी पासिंग 45ला आहे. पण वरचे विद्यार्थी जे आहेत, वरचे जरी 90 पैकी 45ला असेल तरी पण वरचे टॉपचे विद्यार्थी ते काढून घेतील आणि त्यांना टायपिंग टेस्टला पुढे बोलवतील. परीक्षेची डिफिकल्टी लेवल ही खूप कमी असते, जेणेकरून जे लोक बँकिंगची वगैरे तयारी करतात त्यांच्यासाठी यातलं रिझनिंग असेल किंवा अरिथमॅटिक असेल किंवा कम्प्युटर असेल हे काहीही नसल्यात, एकदम चिंदी असल्यात जमा आहे. त्यांना फक्त मराठी, इंग्लिश आणि जनरल नॉलेजचा चांगला अभ्यास जो आहे तो सोबत करावा लागणार आहे. परीक्षेसाठी निगेटिव्ह मार्किंगबद्दल यात काही बोललेलं नाही आहे, पण ज्या विद्यार्थ्यांनी मागे परीक्षा दिली होती त्यांना विचारलं तर त्यांचं असं म्हणणं आहे की निगेटिव्ह मार्किंग नाही म्हणून. त्यानंतर ओनली शॉर्टलिस्टेड कॅन्डिडेट आफ्टर क्वालिफाईंग स्क्रीनिंग टेस्ट वुड बी कॉल्ड फॉर इंग्लिश टायपिंग टेस्ट ऑफ 20 मार्क्स. ही 90 मार्काची परीक्षा आली की 20 मार्काचं इंग्लिश टायपिंग टेस्ट आणि त्यांची इंटरव्ह्यू जो आहे तो पुढे 40 मार्काचा. असा 150 मार्काचा पेपर जो आहे हा 150 मार्काची सिलेक्शन प्रोसेस असणार आहे. त्यानंतर मध्ये जे मुद्दे महत्त्वाचे आहेत त्यांना मी हायलाईट केलेले आहे बघा. ह्यांना हे जे विद्यार्थी सिलेक्ट होतील यांना पहिले 2 वर्ष प्रोबेशन असणार आहे. प्रोबेशनच्या नंतर त्यांचं सॅटिस्फॅक्टरी प्रोबेशन कंप्लीट झाले की त्यांना जे ते फुल टाईम सर्व्हिसमध्ये जे हे जॉईन करून घेणार आहेत. हा ओव्हरऑल जे याची प्रोसेस आहे. त्याच्यानंतर खाली कोणकोणते त्यांचे वेगवेगळे ॲनेक्शर जे आहेत, कॅरेक्टर सर्टिफिकेट किंवा बाकी कोणकोणत्या गोष्टी कशा पाहिजे, फॉर्म फिलिंगच्या वेळेस जे ते 25 रुपये तुम्हाला SBI कलेक्टच्या माध्यमातून भरायचे आहेत. त्यानंतर बाकी मार्क्स जे ते सगळे खूप व्यवस्थित टाका, कारण की फॉर्मची मॅन्युअल छाटणी होणार आहे. SSCचे मार्क, HSCचे मार्क्स, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, जेवढं जास्तीत जास्त शिक्षण तुमचं झालेलं आहे सगळ्याच्या सगळं त्याच्यामध्ये टाकायचं आहे. समजा तुम्ही टायपिंगच्या सोबत तुम्ही स्टेनोचंही सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल, जेवढी जास्तीत जास्त माहिती त्याच्यामध्ये टाकता येईल, जेवढी जास्तीत जास्त व्यवस्थित माहिती टाकता येईल तेवढी जास्तीत जास्त टाका, कारण की आपल्याला ह्याच्यातून त्या पुढे जी काही यादी येणार त्या यादीमध्ये आपल्याला सिलेक्ट व्हायचं आहे. त्यानंतर पुढे त्याच्यानंतर काही युनिव्हर्सिटीज ज्या आहेत त्या CGPA मध्ये देतात. तर प्रत्येक युनिव्हर्सिटीचा CGPA टू पर्सेंटेज कन्व्हर्जनचा फॉर्म्युला असतो. त्या फॉर्म्युल्यानं कन्वर्ट करून व्यवस्थित तुम्हाला तुमचे ग्रॅज्युएशनचे मार्क्स जे आहेत ते सुद्धा टाकायचे आहेत. त्यात एकापेक्षा जास्त अप्लाय केलं तो जो शेवटचा असेल तोच कन्सिडर होईल या हिशोबाने त्यांनी सांगितलेलं आहे. बाकी ॲडच्या नंतर सगळ्यात महत्त्वाचा आपला दुसरा टप्पा येतो, जो दुसरा टप्पा डिस्कस करणं खूप जास्त आवश्यक आहे. सगळ्यात महत्त्वाचं टायपिंग सर्टिफिकेट कंपल्सरी आहे का, याचं उत्तर आहे हो. सर मी टायपिंग सर्टिफिकेट असं मिळवलं आहे, मी टायपिंग सर्टिफिकेट तसं मिळवलं आहे. बाकी कसंही तुम्ही टायपिंग सर्टिफिकेट कितीही मेहनतीने मिळवलेलं असो, पहिल्यांदा तिथं ज्या वेळेला तुमच्या तुम्ही भरून दिलेल्या ऑनलाईन फॉर्मची स्क्रुटिनी होते तर त्यामध्ये फक्त त्यांना सर्टिफिकेट जे ते पाहिजे असतं. त्यानंतर असल्यास कधीपर्यंत लागेल, तुम्हाला फॉर्म सोबतच जोडायचा आहे. आणि आत्ता त्यासाठी टायपिंग क्लास करावा का, त्याचं उत्तर आहे नाही. आता सध्याला टायपिंग क्लास करून वेगळा त्याचा फायदा नाही आहे. त्यानंतर MSCIT सर्टिफिकेट कंपल्सरी आहे का, याचं उत्तर आहे नाही. MSCIT कंपल्सरी नाही आहे. जर ग्रॅज्युएशनमध्येच कम्प्युटर विषय असेल तर MSCIT कंपल्सरी नाही. त्यानंतर पगार किती आहे, तुम्ही आत्ता सांगितलं आहे 35 ते 38 हजार जुन्या विद्यार्थ्यांनी सांगितलेलं आहे, तर त्या हिशोबाने होईल. परीक्षा ट्रान्सपरंट होईल का, एकदम छाती ठोकपणे
जे जुने मुलं आत्ता मी ज्या 2-3 जुन्या मुलांना बोललो, ह्या सगळ्यांनी छाती ठोकपणे सांगितलं की हो, परीक्षा ट्रान्सपरंट होणार आहे. बाकी ठिकाणी परीक्षा घेण्यासाठी वेगळ्या वेगळ्या एजन्सी नेमतात म्हणे, पण आमच्या ठिकाणी परीक्षा घेताना सगळा कोर्टाचा स्टाफ जो आहे तो सगळा इन्व्हिजिलेशनला गेलेला असतो. तर ह्या हिशोबानं परीक्षा जी आहेत ते ट्रान्सपरंट होते, म्हणून ह्या हिशोबानं त्यांनी सांगितलेलं आहे. परीक्षा ऑफलाईन किंवा ऑनलाईन, तर परीक्षा जी आहे ती ऑनलाईन होणार आहे. तुमचं जेवढं हायर क्वालिफिकेशन आहे, स्टेनो असेल, हायर क्वालिफिकेशन म्हणजे PG झाला असेल, काही एक्स्ट्रा करिक्युलर टाकायला जागा असेल, ह्या सगळ्या पद्धतीने तुम्ही व्यवस्थित तुमचा फॉर्म भरायचा आहे. कारण की स्क्रुटिनीमधून तो बाहेर पडायला नको, तिथून तुमचं सिलेक्शन होऊन पुढे तुम्हाला एक्झाम देता आली पाहिजे ह्या हिशोबानं. त्यानंतर निगेटिव्ह मार्किंग नाही आहे आणि सेक्शनल कट ऑफ पण नसेल. निगेटिव्ह मार्किंगबद्दल जो आहे तो ॲडमध्ये दिलेला नाही, पण जुन्या मुलांना विचारल्यानंतर त्यांनी मला सांगितलं. यासाठी जॉईनिंग कुठे मिळेल, तर जॉईनिंग ही मुंबईमध्ये मिळणार आहे, मुंबई बेंचला मिळणार आहे. त्यानंतर प्रमोशन पॉलिसी कशी आहे, प्रमोशन पॉलिसी आधी सिनियरिटी बेसिसला होती, आता सुद्धा सिनियरिटी बेसिसलाच आहे. फक्त आधी 10-10 वर्ष जे आहेत ते जागा पुढच्या प्रमोशनच्या काढत नव्हते. आता 2 जागा 4 जागा जरी असतील तर लगेचच्या लगेच प्रमोशन जसं मिळालं तसं घेऊन टाकतात. तर आता जे विद्यार्थी झालेत त्यांच्या आधीच्या बॅचमध्ये ज्या मुलांचे 6-6, 7-7 वर्ष झाले होते यांना पुढचं प्रमोशन दिलेलं आहे. प्रमोशनच्या सोबत म्हणजे त्यांचं जे प्रमोशन आहे सध्याचं त्यांचं असिस्टंट ही जी पोस्ट आहे क्लरिकलच्या नंतर असिस्टंट सेक्शन ऑफिसर, त्याच्यानंतर सेक्शन ऑफिसर, त्याच्यानंतर असिस्टंट रजिस्ट्रार आणि त्यानंतर डेप्युटी रजिस्ट्रार ह्या पोस्ट आहेत. असिस्टंट रजिस्ट्रार ही क्लास 1 गॅझेटेड पोस्ट आहे. तर त्यामुळं एखादा विद्यार्थी जो क्लरिकलला जॉईन झालेला आहे तो असिस्टंट सेक्शन ऑफिसर, सेक्शन ऑफिसर, असिस्टंट रजिस्ट्रार आणि डेप्युटी रजिस्ट्रार इथपर्यंत, डेप्युटी रजिस्ट्रारपर्यंत जाऊन तिथे जाऊन रिटायर होऊ शकतो. तर ह्या पद्धतीनं ओव्हरऑल गोष्टी आहेत. आणि जो काही तुमचा पगार आणि बाकी सगळ्या गोष्टी महाराष्ट्र शासनाला लागू आहेत त्या सगळ्या सोयी सुविधांसह ह्या कोर्टाला सुद्धा लागू आहेत. 19,600 बेसिक आहे, त्यासोबत तुम्ही तुमचे आणि S6 बँडमध्ये आहे, तुम्ही स्वतः गुगलवर चेक करू शकतात. आणि पगार किंवा मुंबईसारख्या ठिकाणी जे मोठ्या शहरांपैकी एक येतं HRA किती आहे किंवा बाकी सगळ्या गोष्टी तुम्ही सहज बघू शकता. त्या पद्धतीनं हा पार्ट आहे. त्यानंतर दुसरा ज्या पुढचा मुद्दा येतो की पुस्तकं कोणकोणते वापरावीत. तर शक्यतो पुस्तकं जे आहेत परीक्षेची डिफिकल्टी लेवल कमी असल्यामुळं जेवढे काही MPSCतले वेगवेगळे एक्सपर्ट आहेत मी सगळ्यांशी बोललो आणि बोलल्याच्या नंतर त्यांनी ज्या पुस्तकांची नावं मला सजेस्ट केली आहेत ते मी तुमच्यासमोर मांडतोय. मराठीसाठी मी प्रत्येक विषयाला तुम्हाला देताना 2-2 ऑप्शन दिलेले आहेत, बाळासाहेब शिंदे सर किंवा कुकड्या प्रकाशन. इंग्रजीसाठी जे आहेत ते बाळासाहेब शिंदे सर किंवा MJ शेख सरांचं आहे. सामान्य ज्ञानासाठी अनिल कोलते किंवा सचिन भस्के सरांचं पुस्तक आहे. गणितासाठी कोकळ्या प्रकाशन आणि फास्ट ट्रॅक मॅथ्सचं पुस्तक आहे. बुद्धिमत्ता चाचणीसाठी कोकळ्या प्रकाशन, अनिल अंकलगी किंवा किरण पाटील किंवा खेमचंद्र पाटील सरांचं पुस्तक आहे. संगणक जे आहे त्यासाठी MSCITचं पुस्तक पण सफिशियंट आहे, पण सोबत तुम्ही अशोक हाजगुडे सरांचं माहिती आणि तंत्रज्ञान हे पुस्तकसुद्धा अभ्यासाला घेऊ शकतात. बाकी परीक्षा कधी होईल त्याबद्दलची अपडेट हे फक्त बॉम्बे हायकोर्टाच्या वेबसाईटवर जे ते येतील. कारण की परीक्षेच्या आधी पहिल्यांदा तुमचे फॉर्म भरून घेतल्याच्यानंतर त्याची चाळणी होऊन पुढे त्याच्या याद्या लागतील आणि त्या याद्यांच्या बेसिसवर तुमची परीक्षा होणार आहे. त्यामुळं तुम्हाला त्यासाठी वेबसाईटवर डिपेंड राहणं आवश्यक आहे. सर हे नेमकं घेत असताना मुलांना कोणत्या रेशोमध्ये घेतात, तर वेबसाईटवर जी माहिती दिली होती औरंगाबाद बेंचमध्ये पाठीमागे 54 जागा निघाल्या होत्या. तर त्या 54 जागामध्ये 54 जागा सिलेक्ट आणि 54 जागा वेटलिस्ट असं ओव्हरऑल जास्तीत जास्त 108 मुलांना संधी मिळणार होती. 108. तर बघा त्यासाठी मुलांकडून त्यांनी फॉर्म घेतले. फॉर्म घेतल्याच्यानंतर 1081 विद्यार्थ्यांना त्यांनी परीक्षेला बोलवलं 1081. त्या 1081 पैकी परीक्षा घेतल्यानंतर 780 विद्यार्थ्यांना त्यांनी टायपिंगला बोलवलं. 780 नंतर फायनल इंटरव्ह्यूसाठी 223 विद्यार्थ्यांना बोलवलं. 223 पैकी 108 विद्यार्थ्यांना घेऊन 54 विद्यार्थ्यांना सिलेक्ट केलं आणि 54 विद्यार्थ्यांची वेटिंग लिस्ट जी ती लावण्यात आलेली आहे. तर ओव्हरऑल या पद्धतीनं आधीची जी प्रोसेस आहे ती पूर्ण आलेली आहे. बाकी ट्रान्सपरन्सीबद्दल, कारण की ज्या पद्धतीनं सध्या वेगवेगळे विषय महाराष्ट्रामध्ये स्पर्धा परीक्षे संबंधित चालू आहेत, तर विद्यार्थ्यांचा एकदम कळीचा मुद्दा आहे त्यांचा की अबाउट ट्रान्सपरन्सी. तर ह्या एक्झामबद्दल ज्या विद्यार्थ्यांना मी बोललो त्यांनी ट्रान्सपरन्सीबद्दल एकदम छाती ठोकपणे बिनधास्त निर्धास्त राहण्याचं जे ते सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर मला असं वाटतं की ही ॲडव्हर्टिजमेंट जे विद्यार्थी एलिजिबल आहेत, ज्यांचं समजा टायपिंग झालेलं आहे, मला असं वाटतं अशांपर्यंत ॲड पोहोचवण्याचं काम तुमचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्यासाठी सुद्धा ही ॲडव्हर्टिजमेंट अनकन्व्हेन्शनल टाईपमध्ये होती.
ओव्हरऑल ॲडव्हर्टिजमेंट किंवा त्याच्याबद्दलचा फीडबॅक जो आहे तो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये यायचा आहे, तो वाचून जर त्याच्यावर अजून काही एक्स्ट्रा व्हिडिओ बनवण्याचे काम पडलं तर मी त्यानिमित्तानं करेल. बाकी जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि चॅनलला जे ते सबस्क्राईब करा. धन्यवाद.